गोव्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ओबीसींच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन। ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहणार, ओबीसींना निधी कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। महाराष्ट्रात 5 महिन्यात 5 वर्षांहून अधिक मतदार वाढले, शिवाय संध्याकाळी 5:30 नंतर सर्वाधिक मतदान झालं। राहुल गांधींचा पत्रकार परिषदेतून केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल। निवडणूक आयोगाची भाजपासोबत हात मिळवणी, बनावट पद्धतीने मतदान झाल्याचे पुरावे, पत्रकार परिषद घेत राहुल गांधींचा दावा। देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का? एनआरसी लागू झाल्याचं आयोगानं स्पष्ट करावं। उद्धव ठाकरेंचं आयोगाला आव्हान, व्हीव्हीपॅट काढायचा तर निवडणुकांचा फास कशाला, असाही केला सवाल। युतीसाठी इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत, आम्ही दोन्ही बंधू युतीचा निर्णय घेण्यासाठी समर्थ, मनसेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीनंतर एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक। बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित। बैठकीनंतर राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी। सनातनवरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मानहानीची नोटीस, बिनशर्त माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, सनातन संस्थेचा पृथ्वीराज यांना इशारा। धाराशिवनंतर परभणीतही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या गळाला, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना, महाप्रलयात महाराष्ट्रातील अनेक जण अडकल्याने रेस्क्यू ऑपरेशन मदत कार्याचा घेणार आढावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।